उभे आलिंगन आनंद पूजन भावे वारे वदेवा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सदा त्वमेव विद्यारण्यं त्वमेव सांगा काकू पटपट वेळ कसं घ्या लागते उखाणं विचारलं लवकर. आषाढी कार्तिकेला पंढरीची वारी रामदासराव नाळते होमाच्या दिवशी. एक्सपर्ट आहे सतीश एक्सपर्ट सतीश एक्सपर्ट हा सतीश उखाण्यात उद्या हो लग्नातलं मला काय उखाण्यात उद्या फक्त उखाणे भरते मस्त त्या बरोबर. अमरावती ते बडनेरा पेरला लसूण दर्शना बसली रुसून आणली कायच्यात बसून चल घे घे कपाळावर कुंकू लावते हळद लावते किंचित सतीश रावांचं नाव घेते हेच माझं संचित राहिले ना आशीर्वादाची फुले वेचावी वाकून मुकुंदरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. घेतलं ना इथंच कसं ठेवता बरं पल्लवी कोकणचे वैभव नारळ आणि भात निलेशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. दादा पाशी द्या दीपाली अगरबत्ती सारखी जडावे चंदनासारखे उगवावे विश्वजित रावांसाठी पती जन्मोजन्मी मिळा. सोडेल कुठं हिमालय पर्वतावर. आमची यात्रा सुरू झाली महाराज. हरी अरे महादेवी येतो अरे येतो तुझ्यावरील येतो तुझ्यावरील. आणि देवा माली यक्र सुखात ठेवतो कोवरी आणि येणार नव्हतं म्हणे बोले रे नाता. अरे येणार नव्हतं म्हणे गा येणार नव्हतं म्हणे पोकड्या कोणी बोला
माझं व्यसन सुटलं पाहिजे. प्रत्येक आमच्या आईला असं वाटतं माझा नवरा माझा संसार सुखाचा व्हावा. आनंद होतो महाराज. आणि आनंद झाल्यानंतर आजपर्यंत आई मात्र एकही पोटामध्ये अन्नाचा घास घेत नव्हती. ज्या वेळेला मुलाच्या सुखरप्तीची जी बातमी त्या आईच्या कानावर येते त्याच वेळेला सुखाचा घास ती आई पोटामध्ये घालते. पण ज्या वेळेला पोस्टमन खऱ्या अर्थाने ते पत्र वाचत असते त्यावेळेला मला सांगा ती आई जांभळ्या देत असेल का ढेकर देत असेल? ज्या वेळेला पोस्टमन एक एक शब्द त्या पत्रातला वाचतो ना त्यावेळेला कान देऊन ती आई ऐकते. काय काय पुढचा शब्द काय आहे, पुढचा शब्द काय आहे. हो तुकोबाराय म्हणतात ज्या पद्धतीनं मुलाची वार्ता ऐकल्यानंतर आई त्याच वेळेला सुखाचा घास पोटात घालते तोपर्यंत तिचं मन मात्र जागेवर राहत नाही. ज्या पद्धतीनं मुलाची वार्ता ऐकल्यानंतर एक निष्ठतेनं आई त्या मुलाची वार्ता ऐकते आणि मगच सुखाचा घास पोटात घालते. देवा त्याच पद्धतीनं माझं मन देवा तुझं गीत गाण्याकरता गुण गाण्याकरता ऐकण्याकरता लागावं. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन, 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 तैसे राहो माझे गेला महादेवाले आणि तिकडे निशाणगड लंगणीगड आत्याचं मैदान चिंतामण महाराज गिरीचं दर्शन चित्रछाया मातेचं देवीचं दर्शन झालं महाराज. आणि नागपंचमीच्या दिवशी त्या नाग ठाण्यावर आला आणि तेथे महाराज त्या नागदेवतीची पूजा करायला लागली महाराज. कोण माझा मालक मरेने नेलं महाराज. आणि लेकराले म्हणे लेकरं जर नेले यायले आपण कुठं ठेवणार. गिरीत महाराज जागा कमी असते आहे ना बाबा. तुम्ही गेले महादेवाला कधी आहे ना. अरे आणि महाराज माझा नवरा माघारी झाला आणि आला कुठं हनुमंताच्या मंदिरामध्ये. ते लेकरं घेऊन आरती घेऊन मी गेली. मला नवरा जर येऊन राहिला मा संसार सुखाचा होणार व्यसन सोडणार. का पाहिजे का पाहिजे बोलायचे काय पाहिजे शाहू? सुरू करतो करून ठेवा. आणि माय बाप
आरती घेतली हनुमंताच्या मंदिरात आली महाराज आणि त्या शंकराला आराधना करायला लागली. हरी जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा जय तू जय देवा सदाशिवा आरती महादेवा जय तू जय देवा तिथे आवाज यायला लागली. ए शाहू अरे महादेवा गेले बाई अजून नाही आले मा. वाट पाहू पाहू डोळे गेले सोडून पाठवून दे पाठवून आणि पप्प्याचे बाबा नाही आले. पप्प्याचे बाबा नाही आले. पप्प्याचा दिवस होता
हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम चालले वनात, सीता म्हणते मी येते. वासुदेवरावांचं नाव मी तुमच्या आग्रहास्तव घेते. कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे.
मावरे साहेब पुढच्या सूचना द्या. काही सुना, काही लेकी आणि कोणी स्वतंत्र सासवा होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. पण महाराज म्हणतात अशा 3 प्रकारच्या गवळणी गोकुळात होत्या. हा माझा मुद्दा नाही, हा माझा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे का ज्या कर्माने परमेश्वराला प्राप्त करत होत्या, ज्या भक्तीने परमेश्वराला प्राप्त करत होत्या आणि ज्यांनी परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा अंगीकार केला, त्या तिन्ही मार्गाच्या लोकांची मात्र फजिती झाली. अभंगाचं 2रं चरण. अवघियाची जगाले अवघियाची जगाले अवघियाची जगले अवघियाची जगले चरणाचा अर्थ आणि गायलेल्या चिजेचा अर्थ मात्र सारखाच आहे. जर कृष्ण भेटला तर दुसऱ्याची गरज तरी काय. विठाला 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 कृष्णाला प्राप्त करण्यासाठी ज्यांनी निरनिराळ्या साधना केल्या, त्या निरनिराळ्या साधना करणाऱ्या लोकांचे परिणाम निरनिराळे यायला पाहिजे होते. भक्तीचा परिणाम वेगळा पाहिजे होता, बरोबर. कर्माचा परिणाम वेगळा पाहिजे होता आणि त्या पलीकडे ज्ञानाचा परिणाम वेगळा पाहिजे होता. पण महाराज म्हणतात ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3ही साधनांचा परिणाम एकच झाला. काय झाला? त्या 3ही साधनांनी परमेश्वराची प्राप्ती करू इच्छिणाऱ्या सगळ्या गवळणींची गोकुळात निंदा झाली. अवघियांची जगनिंद्य निंदा झाली आणि झाली धिंद सारखी फजिता सुद्धा झाली. महाराज परमेश्वराला प्राप्त करणाऱ्या साधना जर फजित पावत असतील आणि त्याने जर निंदा होत असेल तर ते आम्ही करावं तरी का? कशासाठी करावं? आणि भक्तीने निंदा होते हे तर महाराज तुम्ही नवीनच सांगितलंय ना. विठाला विठाला सांगू, तुम्ही जर ऐकलं नसेल किंवा पुन्हा ऐकत असाल तर पुन्हा ऐकून घ्या. भक्तीने निंदा होते हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. निंदा जर होत नसेल ना तुमची, तर तुमची भक्ती कुठंतरी चुकते हे लक्षात ठेवावं. आपल्या भक्ती मार्गात कुणीतरी आडवं आलं पाहिजे आणि त्यांनी आपल्याला वाईट म्हटलं पाहिजे. ते वाईट म्हणणे म्हणजे तुमचा मार्ग योग्य आहे समजणे. तुम्ही भक्ती करत आहात आणि त्यात काहीच अडचण येत नसेल तर आपला मार्ग कुठेतरी चुकतोय असं समजायचं. का? योग्य मार्गाने भक्तीचं मार्गक्रमण केलं की जग आडवं येणार हा जगाचा नियम आहे. तो आपल्याच नाही, मोठमोठ्यांचे आला. जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ती करायसाठी पुढे गेले. पोपला पाटील गावचे हे लोक आता मज भिक कोण घाली, आडवे आलेच ना. ज्ञानोबाराय भक्तीसाठी गेले, लोक आडवे आले. भिक्षा दिली नाही, झोळी फाडून काढली. भिक्षा लाथीने घासून काढली, पुन्हा उचलतील म्हणून आले. मीराबाईने भक्ती केली, काय झालं? कोई कहे मीरा भैरे. काही म्हणत होते हे वेडी झाली आणि काही म्हणत होते हिने कुळाला कुलंक म्हणून जन्माला आली. पण तिने ते ऐकलं नाही.
पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग घुंगरू बांध मिरानाची रे. ती नाचतच होती तिच्या छंदात. जगात निंदा होईलच भक्ती करणाऱ्याची. सांगू तुम्हाला, भक्ती जर खरी असली तर जगात निंदा खरी ठरलेलीच आहे. बघा तुम्ही, भक्तीची पहिली पायरी तुम्ही गळ्यात माळ घाला. गळ्यात माळ घाला. गळ्यात माळ घातली का सगळं गाव तुमचं गुरु. महाराज तुम्ही हॉटेलवर, अरे पाण्या वाचून त्याचा घसा कोरडा पडलाय, पाणी नाही घेतलं तर मरेल. त्याला तुला काही खायला चालतं गुरासारखं, आणि त्याला पाणी घ्यायला हॉटेलवर जाऊ देत नाही. विठ्ठल विठ्ठल कुठे काय काय खातात आणि कसं कसं बोलतात आणि कसं कसं वागतात ते सगळे आपले गुरु होतात. सांगू तुम्हाला, जग गुरु होणं यापेक्षा काय मोठं लक्षण पाहिजे. म्हणजे आपण जिथे जिथे चुकू, जिथे जिथे आपली वाट भरकटेल, त्या प्रत्येक क्षणाला जर एखादा मार्गदर्शक असेल तर यापेक्षा चांगलं काय पाहिजे. हा, जगात वाईट दिसत असला तरी भक्तीचा चांगला परिणाम आहे. ज्या ज्या दिवशी तुम्ही मी भक्तीला लागतो ना, त्या दिवशी लोक निंदा करायला लागतात. काय यांना वेळ आहे, काय यांना धंदेच नाही, काय यांनी चालवलंय. हे सगळं बरोबर आहे. हे होणं म्हणजेच खरी भक्ती आहे. हे आताच नाही, 5,500 वर्षापूर्वीच आहे. विढला विढला लोकांनी त्यांची निंदा केली, सगळ्या निंदा करत होत्या. आणि भक्ती म्हटली का निंदा होणार. मी तुम्हाला बोलत असतो. सांगू तुम्हाला, ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला परमेश्वराचा वेध लागतो ना, ज्या दिवशी परमेश्वराचा वेध लागतो त्या दिवशी त्याचा प्रपंच फल्लक होतो. कारण सांगतो, देव भक्ता लागे करून दे संसार, अंगे वारावार करून ठेवी. त्याच्या पुढच्या एक एक अडचणी वाढवत राहत. महाराज बोलले, बहुत कामे मज नाही आरानूक, अनेक सारिता तो पुढे उभे एक. इतके कामं असतात भक्ताच्या पुढे. एक काम झालं का दुसरं देव उभा करतो, दुसरं उभं केलं की तिसरं उभं करतो, तिसरं उभं संपलं की चौथं उभं करतो. तो पाहतो या गडबडीत हा मला किती वेळ देतो. आणि इतकी गडबड असूनही हा वेळ देत असेल ना, तर त्याला इतका मोकळा करतो, इतका मोकळा करतो की त्याला प्रपंचाची कामं शिल्लक ठेवत नाही. तू आणि मी, बस एवढा भाव करण्यासाठी पहिल्यांदा तो परीक्षा घेतो. जगात निंदा करून घेतो, व्यवहारात फजिती करून घेतो. म्हणून महाराज म्हणतात, त्या गवळणी करत होत्या भक्ती, साधत होत्या कर्म, प्राप्त करत होत्या ज्ञान, पण त्यांच्या त्या साधनेत त्या किती प्रबळ आहेत हे पाहण्यासाठी देवानीच त्यांची फजिती करून घेतली. म्हणून देवाची इच्छा आणि भक्तीचा नियम म्हणून सगळ्यांची मात्र निंदा झाली. अवघी यांची जगनिंद झाली धिंद सारखी. महाराज म्हणतात, भक्ती म्हटली आणि निंदा म्हटली तर न जुळणारा संबंध आहे. तसं तर भक्ती म्हटली की त्याचं नाव हवं. हरिभक्त पर्यंत झाला की लोक गळ्यात माळा घालतात, निमंत्रण देतात, फोटो छापतात, प्रवास खर्च, विमानात बसवतात, गरम पाण्याने पाय धुतात. हो, काय काय करत नाही. हे सगळं जर चालत असेल तर भक्ती अजून शुद्ध झाली नाही समजायचं. नक्की झालं नाही. का? हे होणं म्हणजे परमार्थ नाही. जगात पूजा होणे म्हणजे परमार्थ नाही. त्याचा मान वाढणं म्हणजे परमार्थ नाही. त्याची प्रसिद्धी होणे म्हणजे परमार्थ नाही. त्याची नाचक्की होणे म्हणजे परमार्थ. तो कफल्लक होणे म्हणजे परमार्थ. आणि त्याच्या शरीरात एखादी व्याधी शिरणे म्हणजे परमार्थ. का सांगू? ज्या दिवशी शरीरात एकही रोग नाही ना, त्या दिवशी देवाचं नाव आठवणार नाही. पण शरीरात एखादा रोग असू द्या, उठताना गुडघ्यात दुखू द्या, राम तोंडातून आल्याशिवाय राहत नाही. मग गुडघ्यातलं दुखणं जर रामाला आठवत असेल तर शास्त्र म्हणतं दुखणं चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. करता करता वरता विजयाची, मुरली मुरली प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उठके दुराची, कंठी झडके मान मुक्ता मळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान, कामना पुरते जय देव जय देव. रक्त खचित परा तुझ गवरी कुमरा, शंकराची मूर्ती कुंकुमेश्वरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, सारखे इतकं तुम्ही आमची किंमत करता. हे किंमत आमच्यामुळे नाही, हे किंमत आम्ही तुम्हाला काही सांगतो त्याची किंमत आहे.
आम्ही जर हे तुम्हाला सांगितलं नाही, प्रपंचातल्या गोष्टी सांगितल्या तर काही किंमत नाही. म्हणून या ठिकाणी आणि संत संगत में 3 गुण है हर कोई लागे पाव. कोणी कोणाच्या पाया पडते का? नाही पडत. खाणे को मिष्टान्न मेले, किती चांगलं चांगलं खायला इथपर्यंत होते आमचं जेवण, तर घ्या महाराज लगा तुम्ही. म्हणजे हे सगळं तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण तुमच्या मनामध्ये अजूनही या ग्रंथाविषयी, देवधर्माविषयी प्रेम असल्यामुळे ते प्रेम तुम्हाला रडवते, ते प्रेम तुम्हाला भक्ती करायला सांगते, ते प्रेम तुम्हाला या ठिकाणी एकत्रित द्यायला सांगते. आणि असंच तुमचं प्रेम भगवंतानं तुमच्या मनातलं वाढवावं, देवाविषयीचं ते कायम ठेवावं. तुमच्या हातून भगवंतानं आणि भरपूर धार्मिक कार्यक्रम करून घ्यावे. म्हणून या ठिकाणी भगवंताला आपण प्रार्थना करू की या ठिकाणी सर्व श्रोत्यांना भगवंतानं उदंड आयुष्य, आरोग्य, यश आणि बल देव आणि त्यांच्या हातून असाच हा कार्यक्रम करून घेऊ. आता या ठिकाणी कार्यक्रम करत असताना हे जे कार्यकर्ते आहेत सगळे, आता सर्वांचे नाव माहीत नाहीत. आता या ठिकाणी नाव घ्यायला गेलो आम्ही तर काही लोक नाराज होऊ शकतात. पण आता आमचे जे नाव नेहमीचे माहीत आहेत तेवढे आम्ही नाव घेत असतो. पण असं कोणी म्हणू नये की महाराजांनी आमचं नाव घेतलं नाही, कारण या ठिकाणी सर्वांचे नाव माहीत नसतात. काही लोक पडद्यावर असतात तर काही लोक पडद्याच्या मागे असतात. आता पडद्याचे लोक प्रत्येकाला दिसतात, पण पडद्याच्या पाठीमागे काही लोक प्रत्यक्ष काम करत असतात याच्यासाठी. आणि म्हणून त्या सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यकर्त्यांनाही सुद्धा भगवंतानं उदंड आयुष्य, आरोग्य, यश आणि बल देव आणि त्यांच्या हातून हा कार्यक्रम असाच या ठिकाणी करून घेऊ. या कार्यक्रमामध्ये 3 लोकांची कृपा पाहिजे असते. देवाची कृपा, संतांचे आशीर्वाद, गावाचं नगराचं सहकार्य पाहिजे असते, तेव्हाच कार्यक्रम होत असते. आणि म्हणून हे सगळे 3 लोक या ठिकाणी एकत्रित दिसतात. म्हणून या ठिकाणी प्रत्येक वक्ता आनंदाने कीर्तन करून अतिशय प्रसन्न होऊन गेला. आता या कथेला मी जरी तुम्हाला 7 दिवस सांगण्याचा प्रयत्न केला, पण या कथेला रंग भरणारे काही मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये. आणि अतिशय सुंदर पैकी आणि गायन करणारे आमचे हरिभक्त परायण विलास महाराज खोपरे, ज्यांच्या गळ्यातून अतिशय सुंदर या ठिकाणी गायन निघालं आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी साथ दिली. त्यानंतर या ठिकाणी तबला वादक आहेत हरिभक्त परायण विठ्ठल भाऊ घुले जळगाव जामोद, त्यांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय कथेला साथ दिली, त्यांनाही आपण धन्यवाद देऊ. त्यानंतर या ठिकाणी ऑर्गन वादक आहे आमच्या ऋषिकेश, त्यांचं गाव आहे कोकरड आदर्यापूर जवळ, आणि त्या ठिकाणी आपल्या बोटातून त्यांनी अतिशय प्रकारचे रागरागिने काढून आपल्या कथेला साथ दिली. म्हणून या 3 मंडळींना आपण या ठिकाणी धन्यवाद देऊ कार्यकर्त्याच्या वतीनं. हा आवाज तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर पैकी पोहोचवला, हा ज्यांचा साऊंड आहे आणि त्यांनाही आपण याकडे धन्यवाद देऊ. हा मंडप ज्यांचा आहे त्यांनाही धन्यवाद देऊ. ज्या लोकांनी या ठिकाणी कथा ऐकली त्यांना धन्यवाद देऊन, जे घरी झोपले त्यांना धन्यवाद देऊ. देव उसका भी भला ना देव उसका भी भला, याप्रमाणे. कारण सर्वांनाच काही कथा ऐकणे शक्य नसते, प्रपंचाच्या काही अडचणी असतात. पण आमचं कर्तव्य आहे प्रत्येकाला प्रपंचातून काढणे, इथपर्यंत त्यांना जबरदस्तीने का होईना कथा ऐकवणे कर्तव्य. पण आम्हालाही समजते की या ठिकाणी प्रत्येकाला प्रपंचाची काही अडीअडचण असते. कोणाचं स्वतःचं घर नाही, कोणी भाडेकरू आहे, कोणी या ठिकाणी कोणाची नोकरी मोठी आहे, कोणाची छोटी आहे, कोणाला 12 महिने काम करून सुद्धा काही शिल्लक राहत नाही, प्रपंचाकरता त्याला खर्च करावा लागते. मग त्याच्या पुढे प्रश्न आहे, सांगा मी काय करून भक्ती करू का पोट भरू? अगोदर पोटच नाही भरलं तर मनुष्य क्रांती करू शकत नाही ना. पोट भरल्यानंतरच मनुष्य क्रांती करू शकते. तसं या ठिकाणी म्हणावं लागते फक्त प्रत्येकाला की या आपल्या गळ्यातली वेळ काढून या ठिकाणी कथा ऐकायला या. सर्वांना देवाधर्माविषयी आवड आहे, पण प्रत्येकाची अडीअडचण त्या ठिकाणी त्याला येऊ देत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी भगवंत भलं करू. आणि या ठिकाणी आपली कथा या ठिकाणी संपली असं जाहीर करून 2-3 सूचना या ठिकाणी देतो. त्या म्हणजे अशा की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या या विदर्भामध्ये नवे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बालसंस्कार शिबिर होत असतात, महाराष्ट्रामध्ये होत असतात. आणि ते सर्व शिबिर या ठिकाणी होत असताना तुम्हाला ज्या शिबिरामध्ये आपल्या मुलाला मुलीला पाठवता येत असेल त्या मुलीला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाकी रिकामं ठेवल्यापेक्षा तुम्हाला ज्या शिबिरामध्ये आवड असेल, जे तुम्हाला सोयीचं वाटत असेल त्या शिबिरामध्ये आपल्या मुलाला मुलीला त्या ठिकाणी पाठवा. आणि त्या निमित्तानं का होईना त्यांना बालसंस्कार शिबिरामध्ये संस्कार भेटतील. 15वा अध्याय गीतेचा, हरिपाठ, काकड्याचा काही अभंग, गायन, मृदंग काय असेल ते, कसं जेवायला बसावं, कशी देवाची पूजा करावी, कशी आई वडिलांची सेवा करावी, हे त्याला 20 दिवसामध्ये ते संस्कार भेटतील. ते तुमच्याच उपयोगाला येतील. तुम्हाला कथाकार भेटतील, कीर्तनकार भेटतील, पण तुम्हाला टाळकरी भेटणं कठीण झालं
बघा तुम्ही, ते टाळकरी तुम्हाला वाढवून घ्यायचे असतील भविष्यामध्ये आणि परमार्थ टिकवायचा असेल तर आपल्या घराघरातला एक एक मुलगा मुलगी जे शक्य होत असेल त्यांना शिबिरामध्ये पाठवा. आमचं सुद्धा शिबिर दरवर्षी अकोल्यामध्ये होत असते. याही वर्षी आमचं अकोल्याला 2 मे ते 22 मे या कालावधीमध्ये शिबिर होणार आहे आणि त्या शिबिराच्या पत्रिका आम्ही कार्यकर्त्याकडे पाठवूनच देऊ. तुम्हाला जर त्या ठिकाणी सोयीचं झालं किंवा तुमच्या आपल्याला काही नातेवाईक असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता ना, आपले विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवू शकता. त्यानंतर पुनश्च तुम्हाला माहिती देतो माझ्या मुखातूनच की अरुण भाऊच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये आपण सगळे जात असतो आणि त्यांनी संकल्प केला की शेवटचा आपल्याला पंढरपूर करायचा आहे, नंतर थांबायचं आहे, तीर्थयात्रा न्यायची. म्हणून त्यांनी गुरुवरे शंकर महाराजांना विचारलं की महाराज या ठिकाणी आम्हाला पंढरपूरला जायची इच्छा आहे. आणि मग गुरुवरे संत शंकर महाराजांनी त्यांना सांगितलं हरकत नाही, आपलं कुलदैवत आहे पंढरपूर आणि या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद दिला त्यांनी की तुम्ही या ठिकाणी पंढरपूरला सर्वांना घेऊन जा. सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची दुर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर भुविसे दुराची कंठी धडके मान मुक्ता पडची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती
समर्पयामि धूपं दीपं समर्पयामि। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवस्थानि धर्माणि प्रथमान्यास तेनाकमयमानः सचन्त यत्र पूर्वे साध्य सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसेसाहिरे नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यं आधिपत्यं मयं समन्मत पर्यायिष्यत् सार्वभौम सार्वयुष्अन्तदा परार्धात् पृथ्वी समुद्र पर्यन्ताय एकरणीति तदपैश्य लोकविगीतो मरुत परिवेष्टारो मरुतश्यामसंगृहे अविक्षितस्य कामप्रे विश्वदेवः सभासद इति मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि। आता विश्वात्मके देवे येने तोषो निमजदावे फसाय दानहे जे खडांची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्मय पडो मैत्र जीवांची दुरितांची तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाओ जो देवांचल तो ते लावो प्राणी जगत वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदी आडी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुची आरव चेतना चिंतामणीचे जाव ओलिते जे अलनव पियुष चंद्रमे जे अलांचन मार्तंड जेता पहिन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे ओ तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजय जो आदि पुरुषी अखंडित आदिक ग्रंथ उपजीविये विशेष लोकी दृष्टांदृष्ट विजय भावे एक मने श्री विश्वेश्वरा हा होईल दाद बसाओ येणेवर ज्ञान देव सुखिया झाला येणेवर ज्ञान देव सुखिया झाला येणेवर ज्ञान देव सुखिया झाला पुंडलिक वरदान हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रामचंद्र भगवान की जय। स्वानंद
सुख निवासी जोग महाराज की जय। श्री संत गजानन महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सर्वांनी शांततेने बसायचं आहे. महाराज इथे येतील एक खुर्चीवर. तिथे बसल्यानंतर आपल्याला शांततामय पद्धतीने एकेकाला ज्यांना ज्यांना महाराजांची पाद्यपूजा करायची आहे, पूजन करायचं आहे, त्यांनी कृपया इथे पूजन करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. शांततेने आपल्या या संगीतमय रामकथेचा प्रारंभ झाला आणि आजचा हा 7वा दिवस. 7 दिवसात आपण महाराजांच्या वाणीतून, उगवत्या वाणीतून अतिशय चांगल्या प्रकारे रामकथा ग्रहण करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. महाराजांनी उगवत्या त्यांच्या या शैलीतून आपल्याला रामकथा सांगितली. रामकथा सांगत असताना त्यांनी अनेक दाखले दिलेत, अनेक दृष्टांत सांगितलेत आणि ते दाखले आणि दृष्टांत ऐकत असताना आपल्याला सारखं वाटत होतं की हे सगळे दृष्टांत दाखले हे तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात कुठेतरी आपल्याला एक योग्य दिशा दाखवणारे विषय आहे. आणि म्हणून महाराजांनी जी रामकथा आपल्याला सांगितली ती तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात कशा पद्धतीनं आपण उतरून घ्यायची तो आपण प्रयत्न करणार आहोत. महाराज आपण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं इथं योग्य ती पद्धतीनं योग्य त्या दिशेनं आम्हाला रामकथा सांगितली. आम्ही खरोखर आपले धन्यवाद मानतो. आजच्या प्रसंगी रामकथेला आपण ज्यांच्या सोबत साथ संगत ज्यांना दिलीच आपल्याला, ऋषिकेश आहे, घुगेजी आहेत, फुकरे महाराज आहेत. अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी गायन केलं, तबला वादन केलं आणि संगीतात जी साथ दिली त्याच्यामुळे जी लय साधल्या गेली आणि एक ऐकताना आम्हाला अतिशय आनंद झाला. माझी अशी आमच्या आयोजकांना विनंती आहे त्यांचा आम्ही आजच्या प्रसंगी सत्कार करावा. तेव्हा सर्वप्रथम मी श्री अशोक भेदेजी यांना अशी विनंती करतो. आहेत का अशोक भेदे? अशोक भेदे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन
हरिभक्तपरायण घुले महाराज जे तबलावादक आहेत त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन ते सत्कार करतील. या. होत्या पण बस अनलिमिटेड रिचार्ज ज्याला म्हणतात ते भगवान गोपाल कृष्णाचं आहे. इथे बंधन नाही. इथं समोरचा व्यक्ती जसा तसं वागण्याचं स्वातंत्र्य कृष्ण चरित्रात आहे. म्हणून गीतेत भगवान परमात्मा स्वतः सांगतात, जो माझ्याशी जसा असेल ना त्याच्याशी मी तसा व्यवहार करतो. हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. महाराज बोलले, जैसा भाव तुम्ही माझे ठाई धरा, तैसाची मी करा तुम्हाला, तैसाची मी करा तुम्हाला. कोणत्या नजरेने पाहता, तुम्ही कोणता दृष्टिकोन घेऊन देवाकडे जाता, त्या पद्धतीने कृष्ण होत असतो. सांगू तुम्हाला, ज्या वेळेचा प्रसंग होता, मथुरेत भगवान गोपाल कृष्णाचं आगमन झालं होतं आणि आगमन झाल्यानंतर कृष्ण आणि बलराम दादाला संपून टाकण्याचा बेत कंसाने आखला होता. आणि त्यासाठी कंसाने अगदी यज्ञ मंडपाच्या द्वारावर एक रात्रभर ज्याला मद्यपान करवलंय असा मातलीला हत्ती ठेवला होता, कुलया पीड नावाचा. बस कृष्ण आणि बलराम आलं की माऊ त्याने त्याला चिडवायचं आणि चिडलेल्या हत्तीने कृष्ण आणि बलरामाला संपून टाकायचं. संपून टाकण्यासाठी जो कुलयापीड आला होता, भगवान परमात्म्याने त्यालाच संपवलं आणि दोघांनी त्याचे दात उकडून घेतले आणि दोघांच्या खांद्यावर घेतले. त्याच्या दातातून उडालेलं ते रक्त कृष्ण आणि बलरामाच्या अंगावर पडलं होतं आणि पुढे जात असताना रणांगणातली ती धूळ त्याच्यावर चिपकली होती आणि खांद्यावर ते हत्तीचे दात होते. पुढे जाऊन चानूर, मुष्टिक, शल आणि तोशल या 4 महामल्लांना भगवान गोपाल कृष्णाने मारून टाकलं. आणि त्यांचा तो रुद्र अवतार बघून कंसाला भगवान गोपाल कृष्ण काळ वाटत होता. तिथल्या कंसाच्या सवंगळ्यांना शास्ता वाटत होता. मोठे मोठे राजे होते, त्यांना राजांचा राजा वाटायचा. हो, तिथे भक्त लोक होते, त्यांना आपला परम देव वाटायचा. तिथल्या गोपिका, त्या गोपिकांना आपला परम पती वाटायचा. तिथले जे गोपाळ होते त्यांना मित्र वाटायचा. यशोदेला, नंदाला आपला मुलगा वाटायचा. देव एकच होता पण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळा वाटला. भागवतकार वर्णन करतात, मल्लानाम मश निर्नुनाम नरवर स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपानाम सजनो सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशुः मृत्युर्भोज पतेर विरांग विदुषाम तत्वं परम योगिनाम पुरुषणाम परदेवतेति विदितो रंगम गत सागरजः. जे तिथे मल्ल होते त्यांना मल्ल वाटला, जे राजे होते त्यांना परम शास्ता वाटला, योगी जनांना परम तत्व वाटला, गोपिकांना आपला कामदेव वाटला, नंदाला आपला मुलगा वाटला आणि गोपाळांना आपला सखा वाटला. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा ज्याचा जसा जसा भाव आहे ना तसा तसा दिसतो, तो भगवान परमात्मा मलाही प्राप्त व्हावा या हेतूने अनेक जन्मपर्यंत योगाची तपश्चर्या करणाऱ्या योगिनी त्या आता गोकुळात गवळणीच्या रूपाने आल्या होत्या. वेदाच्या मूर्तिमंत रुचा त्या गोकुळात गवळणीच्या रूपाने आल्या होत्या. खरं तर त्या वाटत होत्या संसारी, राहत होत्या प्रपंचात, पण ध्यान मात्र कृष्णाचं करत होत्या. महाराज बोलले, करिता संसाराचा धंदा नित्य ध्याती त्या गोविंदा वेधे वेधिल्या कृष्णचंदा रात्रंदिवस समजेना. गोकुळातल्या प्रत्येक गवळणींचा एकच विषय झाला होता, कृष्ण.
एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी. महाराज बोलले गोकुळातल्या सगळ्या गवळणींचा एकच विषय होता कृष्ण, पण त्या कृष्णाला प्राप्तीचे मार्ग मात्र निरनिराळे होते. विठला विठला काय निरनिराळे होते महाराज? महाराज म्हणतात निरनिराळे होते. कुणी त्याला भक्तीने प्राप्त करू इच्छित होतं, तर कुणी त्याच्यासाठी कर्माची साधना करत होतं, आणि कुणी ज्ञानाने त्याला आकळण्याचा प्रयत्न करत होतं. या स्तरावर जाऊन चर्चा केली तर तुम्हाला मला सामान्य माणसांना ती कळणार नाही. म्हणून महाराज अगदी प्रपंचातलं उदाहरण देतात आणि स्त्री जातीत वटवाव्याच्या प्रमुख 3 भूमिका इथे उद्धृत करतात. कुठली? पहिल्यांदा स्त्री ही मुलगी असते, त्यानंतर ती सून असते, आणि त्यानंतर ते सासू होते. या पलीकडे स्त्रीच्या जीवनात चौथं पात्र नाही, बिलकुल नाही. तिच्या उभ्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तिला 3 भूमिका वठवायच्या असतात. पहिली भूमिका आहे मुलीची, दुसरी भूमिका आहे सुनेची, आणि तिसरी भूमिका आहे सासूची. महाराज त्या 3 भूमिकांना आज अभंगात घेतात आणि म्हणतात जशी सून असते ना तशा काही गवळणी होत्या, जशी सासू असते ना तशाही काही गवळणी होत्या, आणि जशा लेकी असतात ना लहान मुली तशाही काही गवळणी होतात. काय अर्थ आहे महाराजांना हे सांगण्यामागे? महाराज हे सांगण्यामागे हाच अर्थ ठेवतात की काही गवळणी सुनेसारख्या पराधीन होत्या. पूर्वीच्या काळातली घरातली सून पराधीन असायची, बरोबर. सासूने म्हटलं तर उठायचं, सासूने बस म्हटलं तर बसायचं, आणि सासूने जा म्हटलं तर निघून जायचं, बरोबर. अशी पराधीनता होती. आता तशी पराधीनता नाही. पूर्वीच्या काळात सासूला म्हणायचं सुनेने, सासूबाई माहेरला जाऊ का? जाऊ द्या ना मला माहेरला. सासूबाईने म्हणायचं नाही, कारल्याची बी जवळचं आलं की असतात, कारल्याची बी लाव बसून बाई मग जाय तुझ्या. महाराज लावली कारल्याची बी, सासूबाई जाऊ द्या ना, मग कोंब येऊ दे. आला कोंब, कारल्याला कारलं येऊ दे. आलेत ना सासूबाई कारले, आता जाऊ द्या ना. नाही, आता त्याची भाजी कर. झाली भाजी, खाल्ली सगळ्यांनी, जाऊ द्या ना आता. ती भांडी तर धुवून जा. विठाला विठाला पूर्वीच्या काळात ज्या ज्या सुना होत्या त्यांना सासरवास होता, बरोबर. सासरवास होता, त्यांना पहाटे उठावं लागत होतं. आता सारखं नाही. आता किती रात्रीपर्यंत ऑनलाईन राहिलं तरी कोणी आक्षेप घेत नाही, कारण कोणत्याच सासूला अजून लास्ट सीन समजत नाही, ते बरं आहे. विठाला विठाला काळ पूर्वीचा होता. म्हणून तर पूर्वीच्या काळात जसं जसं जीवनमान होतं ना तसे तसे प्रघात साधू संतांनी पाडले. बघा किती विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. आपण उगाच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक कशावरही आक्षेप घेत राहतो? नाही. प्रत्येक गोष्टीतलं जरा तत्वज्ञान शोधलं पाहिजे. तत्वज्ञान न शोधणं, कोणत्याही गोष्टीवर सरळ आक्षेप घेणे, तत्वज्ञान न शोधणे, याला शुद्ध अडाणीपणा म्हणतात. मी प्रत्येक गोष्टीतलं शुद्धत्व शोधलं पाहिजे, त्याच्यातला चांगला दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. विठाला विठाला पूर्वीच्या काळात सून म्हटली की तिला फार त्रास असायचा. मग तिने दळायचं, तिने रवी लावायची, तिने सळा समार्जन करायचं, तिनेच रांगोळी घालायची, घातलेल्या रांगोळीवर कुंकू टाकायचं, सगळं करावं लागत होतं ना. आता आहे का? अंगणच नाही महाराज. तर सडा कुठं, सगळं कॉन्क्रीट आहे. एकदा धुतलं सकाळी का संपलं. आणि परमनंट 12 महिन्यासाठी पेंटर कडून एक वेल काढून घेतलेला आहे, रोज पाणी टाकून त्याला पूजा करायची. रांगोळ्या तरी कुठे येतात आता? पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया पहाटे उठायच्या, दिवस उजाडल्यावर रांगोळी तयार व्हायची, म्हणून त्या रांगोळीत मध्ये दिवा लावण्याचा प्रघात होता. कारण त्या अंधारात काढायच्या, दिसलं पाहिजे तेवढ्यासाठी मध्ये दिवा असायचा. आता पहाटे रखरखत्या उन्हात रांगोळी काढून त्यात दिवा लावला तर शोभेल का? दिव्या लावण्याचा एक वेळ असतो, कुठेही दिवे लावून चालत नाही. एकूण एक जगद्गुरु तुकाराम महाराज मागच्या म्हणजे आजपासून 5,500 वर्षापूर्वीच्या सुनेचा विचार सांगतात. 5,500 वर्षापूर्वीची सून, आताची नाही. 2019-20 त्यांना अभिप्रेत नाही, कारण आता सून कोणती सासू कोणती हाच प्रश्न आहे. मी एका घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्या सूनबाई माझ्या पाया पडल्या, सासूबाई पाया पडल्या. मी तिथे जाऊन सोफ्यात बसलो आणि एका स्त्रीने सांगितलं जा पाणी घेऊन या महाराजांसाठी. मग त्या पाणी घ्यायला गेल्या, पण ज्या व्यक्ती पाणी घ्यायला गेल्या त्या जरा वयस्कर होत्या.
आणि ज्यांनी पाणी सांगितलं ते जरा कमी वयाची होती. पण म्हटलं आता कलियुग आहे, काही होत आहे ते. ज्येष्ठ वयाची सून असू शकते आणि कमी वयाची सासू असू शकते. कारण वेगवेगळ्या प्रांतात फिरताना फार वेगवेगळे अनुभव येतात महाराज, सांगता येत नाही. मला असं वाटलं जी पाण्याला गेली ती सासू सून असावी आणि जी बसली आहे ती सासू असावी. मग मी म्हटलं तुमच्या सुनबाई हुशार आहेत बरं का. ते म्हणते सुनबाई नाही, सासू आहे माझी. म्हटलं मग तुम्ही पाण्याला पाठवलं? हो म्हणे महाराज. का पाठवलं? म्हणे मागच्या काळात आमच्या सुनीच्या जातीवर जे अन्याय होत आले त्याचा हा बदला आहे. तुम्ही ऐकलं असेल महाराज, 4 दिवस सासूचे. म्हटलं मी 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे ऐकलंय, पण ते म्हणे तसं नाही, तुम्ही अर्धवट ऐकलंय. 4 दिवस सासूचे होते ते गेले. हा ला बेटा ला बेटा. पूर्वीचा काळ होता हो, त्यांना दळण दळावं लागत होतं. आणि सांगू तुम्हाला, स्त्रीचं अंतःकरण इतकं हळूवार असतं की ती परमार्थासाठी खूप अनुकूल आहे. म्हणून सांगतो इथे स्त्रिया जास्त आहेत. म्हणजे तुम्ही जास्त आहे म्हणून बोलतो असं नाही. कालच्या कीर्तनात परवाच्या कीर्तनात पुरुष जास्त होते तरी मी स्त्रियांचंच वर्णन केलं. भक्तीसाठी युक्त अंतःकरण स्त्रियांचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी आज इथल्या गोपाळांचं वर्णन नाही केलं, गोपिकांचं वर्णन केलं. विठला विठला. पूर्वीच्या काळातल्या सुनीचा विचार सांगतात महाराज, म्हणतात ती अतिशय पारतंत्र्यात असायची. सासूने जे सांगितलं ते करायचं आणि स्वतःच्या इच्छाच पूर्ण होत नव्हत्या. स्वतःच्या मनाला मारावं लागत होतं, त्यामुळे तिचा कोण मारा होत होता. पण सून म्हटली म्हणजे स्त्री आहे, आणि स्त्री म्हटली की ती अतिशय संवेदनशील असते. म्हणून संवेदन मनाला जास्त कोणती गोष्ट लागली तर त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. आणि त्या काळातल्या सुनांवरती फार दडपण असायचं हे आपल्या धुरीणांना ठाऊक होतं. म्हणून धुरीणांनी एक एक गोष्ट निर्माण केली. कोणती केली? सुनांनी जात्यावर दळायचं आणि दळताना सासरला जो जो त्रास आहे तो सांगायचा, बरोबर, दळताना. म्हणून जात फक्त सामान्य नव्हतं, फक्त दळण होत नव्हतं, दळणही होत होतं आणि मनातलं बाहेरही पडायचं. मनातली घाण बाहेर पडायची. सासूबद्दलचा, सुने म्हणजे ननंदेबद्दलचा, दिराबद्दलचा, सासऱ्याबद्दलचा सगळा आहे ना, तो सगळा राग त्या जात्यावर काढला जायचा. 2 गोष्टी व्हायच्या, 3 गोष्टी व्हायच्या. एक तर व्यायाम व्हायचा, कारण स्त्रियांच्या कमरेचा व्यायाम होणं फार महत्वाचं असतं, फार फार महत्वाचं असतं. म्हणून ते पूर्वी जातं होतं. आता ते जातं गेलं, त्यामुळे रामदेव बाबा रोज सकाळी दळायला लावतात. तुम्ही दळता, गरज आहे. दळण संपणार नाही, आणि दळण संपेल त्या दिवशी तुमच्या जीवनातली लवचिकता जाईल. विठाला विठाला. आणि मग त्या जात दळत असताना मग तिथली सून जे ननंद असते, असं म्हणतात एखाद्या वेळी सासू परवडली, सासरा परवडला, दीरही परवडला, त्याचे 2 प्रकरण 3 प्रकरण झाकून ठेवले तर तो परवडला. कोण? दीर परवडला, पण ती नाही परवडली. कोण? ननंद. लवंगी मिरची म्हणतात तिला. इथे कोणी कोणाचं नाही ना? किंवा तुमच्या ज्या ननंदी असतील ना त्यांची कल्पना करा, डोळ्यापुढे आणा, विषयच घट्ट होईल, मला विस्तार करण्याची गरज राहणार नाही. इतकी तिखट असते, म्हणून तिला लवंगी मिरची म्हणतात. एरवी मिरचीचा तिचा काही संबंध नाही, पण व्यवहारात बऱ्याचदा तिला लवंगी मिरची म्हणण्याचं कारण लवंगी मिरचीचा जो तिखटपणा तिच्या स्वभावात आहे, तो तिखटपणाचा साधर्म्य म्हणून तिला लवंगी मिरची म्हटलं जातं. हे व्याकरण आहे, याला रूपक अलंकार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना
कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी सतंता अवघियांची जगनिंद्य झाली धिंद सारखी अवघ्या अवघ्या चोरा विनावरा माय बापा अवघियांची जगनिंद्य झाली धिंद सारखी तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी अवघियांची जगनिंद्य झाली धिंद सारखी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा बाबाजी सद्गुरुता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुर दिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा सूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामेव परं ब्रह्म राम एव परं तपः राम एव परं तत्त्व श्रीराम ब्रह्म सनातनः वंशी विभूषितकरान्नवनीरदावा पीताम्बरा तरुणबिम्बफलाधरूषा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती आता माझे दंडवत तुमच्या संत चरणावरी संत चरणावरी तुमच्या संत चरणावरी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी सतंता गेली अवघियांची जगनिंद्य झाली धिंद सारखी भावपूजनासाठी निवेदित केलेला अभंग अखिल विश्व वंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काला या प्रकरणातील गोकुळातल्या गवळणीचा पारमार्थिक अधिकार प्रपंचाच्या भाषेत सांगणारा आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज गोकुळात ज्या ज्या गवळणी होत्या त्या त्या गवळणीचा पारमार्थिक प्रांतातला अधिकार काय त्याची चर्चा करतात की परमेश्वराला प्राप्त करणे हा त्या सगळ्यांचा मिळून एकच हेतू होता, एकच साध्य होतं. पण परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांच्या साधना मात्र निरनिराळ्या होत्या आणि त्या साधनेचा परिणाम त्यांच्याकडे स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य आलं होतं. परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी काही जणींनी भक्तीची साधना अंगीकारली, काही जणींनी परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी कर्माची साधना अंगीकारली, तर काही जणी त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी ज्ञानाची साधना अंगीकारतात. त्या ज्ञान कर्म आणि भक्तीचं वर्गीकरण करण्यासाठी महाराज व्यवहारातलं तुमच्या आमच्या परिचयाचं सासूचं सुनेचं आणि लेकीचं उदाहरण देतात. विठ्ठला 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 विठ्ठला
संकल्पित वेळेत आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी आपल्या ह्या अमरावती शहरातलं धार्मिक उपक्रम आयोजन समितीतर्फेच भव्य रामकथेचं आणि कीर्तन महोत्सवाचं हे आयोजन आहे. गेल्या 7 दिवसापासून तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्रांचं चरित्र ऐकत आहात. चरित्र आमचे परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू भागवताचार्य हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मानकर यांच्या मुखारविंदातून श्रवण करत आहात आणि वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकाराचे तुम्ही कीर्तन ऐकत आहात. आज काल्याचा हा समारोपीय दिवस वारकरी संप्रदायाच्या घटनेला अनुलक्षून भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्र वर्णनाचा हा अभंग आहे. विठाला विठाला योगायोगाने आजच्या ह्या कीर्तन सेवेसाठी आदरणीय श्री विलास महाराज पोपरे, आदरणीय उमेश महाराज रावणकर, आदरणीय आमचे भटकर महाराज आणि इतरही सगळी पाल महाराज आहेत. आमची सगळी नांदगावच्या शिबिराची सगळी साधक मंडळी आहे आणि तुम्ही सर्व आयोजन समितीतले लोक आहात. उपक्रम हे मानवी जीवनाचं एक असं अतूट अंग आहे. बघा, लोक कधी कधी म्हणत असतील की हा वेळ हा पैसा कशासाठी खर्ची घालायचा, तर तुम्हाला सांगतो उपक्रम एवढ्यासाठी आहे, सप्ताह एवढ्यासाठी आहे. मी नेहमी सांगत असतो, ऐका, सरकारी कर्मचाऱ्याला रविवारी सुट्टी देण्याचा प्रघात आहे. 1,00,000 रुपये पगार असला तरी रविवारी त्याला घरी ठेवलं जातं. रविवारी घरी ठेवण्याचं कारणच एक आहे, सोमवार ते शनिवार काम करून 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 त्याची त्या कामातली गती कमी झालेली असते. त्या गतीला वेग देण्यासाठी रविवारी त्याला आराम द्यावा आणि पुन्हा सोमवारी कामावर बोलवावं, हा प्रघात आहे. पगार रविवारचाही दिला जातो पण काम मात्र रविवारी करायला देत नाही. तसंच आहे, तुम्ही आम्ही प्रत्येक जण प्रापंचिक आहोत. प्रपंचाच्या प्रांतात वर्षभर राहा पण 8 दिवस प्रपंच रविवार सारखा थांबवा. कशासाठी? सोमवार पासून प्रपंच बलवान करण्यासाठी. 12 महिने तुम्ही प्रपंचच करा पण 7 दिवस मात्र तुमच्याच प्रपंचासाठी बळ प्राप्त करण्यासाठी असे उत्सव करा. विठ्ठला विठ्ठला सप्ताहाची आयोजन, उत्सवाची आयोजन ही आपल्या ऋषी मुनींनी सिद्ध केलेली आयोजन आहे. अतिशय विज्ञाननिष्ठ आहे. माणसाची मानसिकता आणि शारीरिक क्षमता म्हणजे बौद्धिक क्षमता आणि मानसिक क्षमता सोबत शारीरिक क्षमतेचा विचार करून या आयोजनांचं निर्माण साधू संतांनी ऋषी मुनींनी केलंय. ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन घेऊन गेलं आहे. मी वर्षभर जेच करत राहील ना त्याचा मला वीट येईल आणि वीट आल्यानंतर त्यातला वेग कमी होईल. एकच पदार्थ तुम्ही जेवण होईपर्यंत खात राहता का? त्याचा वीट येतो आणि वीट आल्यामुळे आपण मग निरनिराळ्या पदार्थाची जशी चव घेतो ना, ते संतुलन असतं गोड तिखट आंबटाचं, तसं आपल्या प्रपंचातही वारंवार प्रपंचाचं सेवन प्रपंचाचा वेग कमी करतं. म्हणून प्रपंचाचा वेग वाढावा एवढा वाटत असेल ना तर 7 दिवस तो बंद ठेवावा. सप्ताहात सक्रिय व्हा, पूर्ण तन मन धनाने सक्रिय व्हा. बघा मग उरलेल्या दिवसानंतर प्रपंच कसा वेगानं होतो आणि आवडीने होतो. विठ्ठला तत्वज्ञान भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं. म्हणून सप्ताह कोणताही असू द्या, उत्सव कोणताही असू द्या, काल्याच्या कीर्तनाला कृष्ण चरित्र सांगितलं जातं. त्याचं कारण आहे परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एवही. हे विषय त्या वेळी आम्ही अनुमान काढतो. परमानंद महाराजांना माहिती आहे 2 दिवसापूर्वी वेळ होता, सगळं अनुमान काढलं. विठ्ठला म्हटलं सोन्याचं कुलूप बघितलं की संपलं, कारण सोन्याचं सगळं बघितलं पण कुलूप बघितलं नाही. तिथं गेलो तर एक टपराचं दार होतं मोठं आणि त्याला लोखंडाचं जंगलेलं कुलूप होतं. तिथे जाऊन विचारलं का हे ते त्यांचंच घर का? हो नाही त्यांचंच घर. हा त्यांचाच वाडाही त्यांचाच म्हणे, म्हणजे दरवाजाही त्यांचा. हो म्हणे कुलूपही, म्हटलं त्यांचंच कुलूप आहे म्हणे. म्हटलं त्या भगिनीने आम्हाला सांगितलं होतं की माझ्या भावाच्या दाराला सोन्याचं कुलूप आहे म्हणे. हो म्हणे बरोबर आहे, सोन्या सावकाराचं कर्ज आहे म्हणे त्याने कुलूप लावलंय म्हणे याला. काय मोठेपणा असतो आपल्याला माहेरचा असावा, नक्की असावा. सांगू तुम्हाला, स्त्री जात अशी आहे, राहते सासरी खाते सासरचं. मला वेगळं बोलायचं होतं पण तुम्ही बोलले तर जाऊ द्या, नाही. विठाला विठाला स्वाभिमान असतो स्त्री जाती
जातीला स्वाभाविक असतो. जगद्गुरु तुकोबाराय अध्यात्माच्या भाषेत जर गवळणीचा अधिकार सांगितला असता तर कळला नसता. मग तो आपल्या भाषेत सांगतात. हे आपल्या जवळच आहे. जवळचं सांगण्याचं कारणच आहे की तुमच्या माझ्या प्रत्येकापर्यंत तो विषय आला पाहिजे. त्याला सुलभता म्हणतात. कारण महाराजांचं ठरलं होतं अवघड कोणी न करी सांगता पण सुलभ बहुता गोड वाटे. महाराज बोलले गोड वाटतं म्हणून त्या भाषेतून अवघड सिद्धांत सांगायचे आहेत. त्यासाठी महाराज बोलले सून जी असते ना ती त्या काळातली ती सून म्हटली की पूर्ण पारतंत्र्य. तिला स्वातंत्र्य नाही काय निर्णय घ्यायचा. सासूने जे काम सांगावं तिने ते करावं आणि ते पारतंत्र्य. पण जशी सूर पारतंत्र्यात आहे ना तशी लेक मात्र तितक्या पारतंत्र्यात नव्हती. तिला जर यमुनेवर जायचं असलं ना तर तिला तिच्या आईला विचारावं लागत होतं आई जाते का यमुनेवर. पण आई हो म्हणते का नाही म्हणते याची वाट बघण्याची गरज नव्हती. म्हणजे आईने नाही म्हटलं तरी जाता येतं आणि हो म्हटलं तरी जायला मिळतं हे स्वातंत्र्य. पण आईला विचारल्याशिवाय यमुनेवर जाता येत नाही हे पारतंत्र्य. म्हणजे काहीसं पारतंत्र्य आणि काहीसं स्वातंत्र्य लेकीकडे असते. सून पूर्ण पारतंत्र्यात असते. आणि सासूचा विचार केला तर सासरा तिच्या हातात असतो. मग काय राहिलं काय अजून बाकी सांगा ना तुम्ही. आणि काय माहित आहे का स्त्रियांना काय काय आवडतं. 2 गोष्टी आवडतात. एक तर सोनं आवडतं आणि दुसरं पतीला मुठीत ठेवायला आवडतं. विठ्ठल विठ्ठल काही जणी तर बोलतात आमच्या घरचे हे बिलकुल मी म्हणणार तेच करणार. बस म्हटलं की बसतील उठ म्हटलं की उठतील. आणि आता चहा बी काय नाही म्हटलं की बाहेर जाऊन चहा पिऊन येतील. विठ्ठल कधी कधी हे व्यवहारातले हे बारकावे असतात. फार सुंदर असतात. फार मस्त असतात. सांगतो तुम्हाला त्या काळातली आणि या काळातली ही तुलना आहे. लेकीला स्वातंत्र्य म्हणजे सासूला स्वातंत्र्य का तिने आतापर्यंत पारतंत्र्यात काळ काढला. आता मात्र तिला स्वातंत्र्य असावं. हे स्वातंत्र्य असावं नसावं हे मला बिलकुल बोलायचं नाही. तुमच्या घरात भांडणं लावायला मी आलो नाही. कारण घर कसं चालतात याचा मला अनुभव नाही. त्यामुळे ह्या गोष्टी घेऊन मी भांडणं घेऊन जाणार नाही. नक्कीच घेऊन जाणार नाही. पण त्या काळातलं बोलतोय. सासूला पूर्ण स्वातंत्र्य. तिने म्हणावं तसं घर चालावं. घरातली म्हणून तर म्हणतो काही लोक म्हणतात आपली भारतीय संस्कृती मागास आहे मागास आहे मागास आहे. आपण स्त्रीला पुढे केलं पाहिजे. सांगू तुम्हाला स्त्री प्रधान संस्कृती हीच भारतीय संस्कृती आहे. पूर्वीच्या काळी घरातली स्त्री सगळे निर्णय घ्यायची. आता आपण आलो महिलाचं सक्षमीकरण केलं पाहिजे आणि तिला नेतृत्व दिलं पाहिजे असं म्हणतो ना. त्याच वेळी महिलांना आपण मागे ठेवतोय. विठ्ठल विठ्ठल महाराज ही कल्पना करतात जशी भक्ती हे पूर्ण स्वातंत्र्य असते सासू पूर्ण स्वातंत्र्याची आहे. सून मात्र पूर्ण पारतंत्र्याची. तसं कर्म हे पूर्ण पारतंत्र्यात आहे. कर्म मार्गाचं अनुसरण जे जे करतात ना त्यांना फार म्हणजे इच्छितच फळ मिळतं असं नाही. कर्म मार्ग दुस्तर आहे सूक्ष्म आहे. त्याला विधी निषेधाचं ज्ञान लागतं. नाथ महाराज बोलले कर्म मार्गाचं आचरण जे जे लोक करतात ना त्या लोकांना कर्म मार्गाचं आचरण करण्याआधी आचमन घ्यावं लागतं. आचमनाशिवाय कर्ममार्ग होत नाही. मग ते आचमन घेतानाचा एक विधी आहे. कसं हातात पाणी घ्यावं लागतं आणि ते प्राशन करावं लागतं. पण हातातलं पाणी किती घ्यावं याचं सूक्ष्म शास्त्र आहे. इतकं आहे की हातात एवढं पाणी घ्यावं की त्याच्यात उडीदाचा दाणा टाकला का तो फुगावा. हातात पाणी शिल्लक उरू नये आणि उडीद फुगायला पाणी कमी पडू नये. ऐकलंय ना तुम्ही. ह्याच्यापेक्षा जास्त घेतलं किंवा कमी जरी पडलं तर पुण्य तर नाही पण मद्यपानाचा दोष आहे. एवढं कर्म मार्ग कठीण आहे. नाथ महाराज बोलले कर्मी आचमन करावे तेथ मास मात्र जळ घ्यावे आणि न्यून अधिकत्वासवे दोष पावे सुरापानासंस. म्हणजे कमी अधिक झालं तर दोष आहे फल तर नाहीच नाही. इतकं कर्म मार्ग दुस्तर आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय काळाला घाबरत नाही किंवा त्यांच्या नावाने काळ घाबरतो पण ते कर्माला घाबरून देवाला विनंती करतात की त्या कर्मापासून मला सोड. माझा सोडावे दातारा त्याच्या नादाला लागणार नाही. म्हणून कर्म मार्ग हा अतिशय पराधीन आहे. एखाद्या वेळी पुण्य प्राप्तीसाठी तुम्ही जो विधी निषेध टाळून कर्म करता ना ते तुमच्या मानगुटीवर पाप वाढवल्याशिवाय राहत नाही.
आणि एखाद्या वेळी पापाचं झालेलं कर्म पुण्याचं फल दिल्याशिवाय राहत नाही. कर्म मार्ग दुष्टर आहे. म्हणून कर्मात पराधीनता जशी आहे ना, तशी गोकुळातल्या गवळणीमध्ये सुनांमध्ये पराधीनता होती. त्यांना काहीच स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे कर्माचं अनुसरण करणाऱ्या त्या सुना होत्या. म्हणजे काही गवळणी कर्माने त्याला प्राप्त करत होत्या. काही लेकी होत्या. लेक म्हटली का की काही स्वातंत्र्य, काही पारतंत्र्य. तसं ज्ञानाचं साधन असं आहे, ज्ञानात परमेश्वर प्राप्ती वा मोक्ष प्राप्ती ही सिद्ध आहे, हे स्वातंत्र्य आहे. पण ज्ञानवान व्यक्तीकडे वैराग्य असावं हे पारतंत्र्य आहे. आणि वैराग्याची साधना जर नसेल तर ज्ञान टिकत नाही. विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगनीची नाही, हे विचारोनी ठाई ठेविले देवे. विरक्तीशिवाय ज्ञानाची साधना होत नाही. आणि विरक्ती काही बाजारात विकत मिळत नाही. विरक्तीच्या गप्पा सोप्या. आम्ही कीर्तनकार 2 तास विरक्तीच्या गप्पा कीर्तनात करत असतो. पण व्यक्तिगत जीवनात विरक्ती असेल तर त्या गप्पांना महत्व आहे. सांगू तुम्हाला, मी जर विरक्तीच्या गप्पा करत असेल आणि माझ्या जीवनात जर विरक्तीचा संपर्कही नाही, संबंधही नसेल ना, तर तुमच्यावर त्याचा परिणामच होणार नाही. विठाला जववरी तववरी चंबुक करी गर्जना, आणि जवत्या पंचानना देखील नाही बाप. तोपर्यंतच जंगलातली कोल्हेकुई सुरू असते जोपर्यंत सिंहाची गर्जना होत नाही. एकदा का सिंहाची गर्जना झाली की जंगलातली कोल्हेकुई थांबली पाहिजे, हा जसा नियम आहे. तसं जोपर्यंत विषय वस्तू डोळ्यापुढे येत नाही तोपर्यंत वैराग्याच्या कोल्हेकुई चालतील. पण विषय पुढे आल्यावर जर कोल्हेकुई बंद होत असेल तर ते वैराग्य नाही. महाराज बोलले, जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जवती सुंदर वनिता दृष्टी देखील नाही बाप. जिथे जर वैराग्य टिकत असेल तर ते खरं वैराग्य आहे. म्हणजे ज्ञानाची साधना करण्यासाठी वैराग्याचं अधिष्ठान लागतं. म्हणजे वैराग्य ही पराधीनता आहे आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्ती ही स्वतंत्रता आहे. पराधीनता आणि स्वातंत्र्यतेने मिक्स सळमिसळ साधना ज्ञानाची आहे, म्हणून त्या लेखी आहेत. आणि काही पूर्ण स्वतंत्र आहे. भक्ती ही पूर्ण स्वातंत्र्याची साधना आहे. शास्त्रकार म्हणतात, भक्तीत इतर उपांगाची गरज पडत नाही, ती सांग उपासना आहे. भक्ती करणारा कर्माचं ज्ञान नसलं तरी चालतं, भक्ती करणाऱ्याला ज्ञान नसलं तरी चालतं. अज्ञानी लोकांनी भक्ती केली आणि अज्ञानी लोकांनी केलेल्या भक्तीला परमेश्वराने प्रतिसादही दिला. तुम्ही ऐकलं असेल, गजेंद्र काय ज्ञानी होता काय? गजेंद्र ज्ञानी नव्हता. ज्ञानी नसलेल्या व्यक्तीला भक्ती प्राप्त होते महाराज. पण वय कमी असेल तर मग ध्रुवाचं काय वय होतं का? कमी वयाच्या माणसाला भक्तीने परमेश्वर प्राप्त होतो महाराज. पण आमची जात चांगली नसली तर मग विदुराची काय जात होती काय? ठीक आहे महाराज, जात चांगली नसली तरी चालेल, पण आमच्याकडे पराक्रम नसला तर मग उग्रसेनाकडे काय पराक्रम होता का? ठीक आहे महाराज, कमी पराक्रमाच्या माणसाला परमेश्वराची प्राप्ती होईल, पण आमचं रूप चांगलं नाही, आम्ही दिसायला चांगले नाही, मग कुब्जेचं काय रूप चांगलं होतं काय? ठीक आहे महाराज, आम्ही दिसायला चांगले नाही, त्यांनाही परमेश्वराची प्राप्ती होईल, पण आम्ही श्रीमंत नाही ना महाराज, मग आम्हाला परमेश्वराची प्राप्ती कशी होईल? सुदामा श्रीमंत होता काय? नव्हता ना. जाऊ द्या महाराज, हे सगळं झालं, पण आमच्याकडून फार अन्याय झाले, आम्ही पापी आहोत. तेवढे तर नाही ना जेवढा वाल्या कोळी होता. महाराज म्हणतात, प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. मग ध्रुवाचं वय कमी असताना परमेश्वर त्याला प्राप्त झाला, गजेंद्र अज्ञानी असताना परमेश्वर त्याला प्राप्त झाला, कुब्जा कुरूप असताना देवाने त्या लकीला भेटी दिली, सुदामा श्रीमंत नसतानाही त्याला परमेश्वराची प्राप्ती झाली, उग्रसेनाकडे काहीच पराक्रम नसताना त्याला मथुरेचं राजा केलं, विदुरजीची जात नसताना त्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली. हे सगळं आहे. आणि वाल्या कोळ्याचं आचरण नसताना त्याला परमेश्वराने भेटी दिली. म्हणजे भक्तीसाठी ज्ञान लागत नाही, वय लागत नाही, ऐश्वर्य लागत नाही, रूप लागत नाही, जात लागत नाही, आणि त्याच्या पलीकडे आचरणही लागत नाही. किती सुंदर आहे. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातीर विदुरस्य च यदुपते उग्रवस्य किं पौरुषम कुब्जा कमनीय रूपमधिकं किं सुदामोर्धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैः भक्तिप्रियो माधवा. भक्तीची साधना म्हणून स्वतंत्र आहे का? तिथे वयाचं बंधन नाही, संपत्तीचं नाही, रूपाचं नाही, ज्ञानाचं नाही, जातीचं नाही आणि ऐश्वर्याचं नाही. ती स्वतंत्र असल्यामुळे ज्या भक्तीची साधना करत होत्या त्या स्वतंत्र सासवांसारख्या वागत होत्या, कर्माची साधना करणाऱ्या पूर्ण पारतंत्र्यात होत्या, आणि ज्ञानाची साधना करणाऱ्या काहीशा स्वतंत्र काहीशा पारतंत्र्य होत्या. त्याचा परिचय महाराज पहिले चरणात देतात. कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी,
काही सांगा